घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे। बघा तुम्हाला एक पॉकेटची माहिती देतोय। बघा ही 3 पोळ्या पॉकेट आहे। ते 3 पोळ्या पॉकेट आणि वशीकरणासाठी बघा ही 1 नंबर, ह्याच्या खाली एक 2 नंबर आणि 3 नंबर अशा ह्याच्यामध्ये 3 पुड्या राहतात। आणि 3 पुड्या राहून पहिली एक पुडी खाई द्यायची, परत दुसरी पुडी द्यायची, परत तिसरी द्यायची। तर नवरा बायकोत किती जरी भांडण असलं, पार ती कोर्ट कचेरीत गेला असेल तलाक द्यायच्या कामाला, तरी ही जर पॉकेट तुम्ही खाऊ घातलं, समजा खाऊ घालायची काय, नवरा जर आला नवऱ्यानं बायकोला घालायचं आणि बायकोनं नवऱ्याला, फक्त आपण नवरा बायकोचे भांडण मिटविण्यासाठीच ही औषध वापरतो, विनाकारण दुसऱ्याला कोणालाही देत नाही। आणि ही 3 पुड्या जर खाल्ल्या तर माणूस सोडून जात नाही। भांडण किती असलं ते मिटते बघायचे। बघा अशा एक 3 पुड्या आहेत, आता आपल्याला 1 जणाला द्यायच्यात। आणि ही बघा एक पातळ बॉटल आहे, ह्याच्यामध्ये बघा एक लिक्विडची एक बॉटल आहे। ही आपल्या अंगाला लावायची, तर पॉकेट घेतल्यानंतर ही कशी लावायची, कुंदीची लावायची। ही शनिवारी मंगळवारी फक्त अंगाला लावायची, कारण आपण जी आहे ती मारुतीची शक्ती, मारुतीला बोलूनच आपण सांगतो की मारुतीला ह्यांचं नवरा बायकोचं भांडण आहे, हे भांडण मिटवा आणि ह्यांचा परपंच सुखरूप होऊ द्या, म्हणून फक्त मंगळवारी शनिवारी लावायला सांगतो। आणि इथं बघा असे 1 2 आणि 3 ही 3 पुड्या अशा पॉकेट भेटतं। तुमचं भांडण किती बी कडाक्याचं असलं, नवरा बायकोचं औषध खायचं संपलं की तिने कुणी भांडण लावलं असेल, कुणी विद्वेषण लावलं असेल, कुणी काही केलं असेल, विनाकारण ह्याच्यात भांडण होत असेल, औषध एवढं कारगर आहे मित्रांनो रामबाण। मी आत्तापर्यंत हजारो लोकांनी औषध दिले, एक बी नवरा बायको असे म्हणले नाही की पाड्यामा औषधानं काम केलं नाही। कारण कुठंतरी आपलं ही जग कल्याण हो आणि परपंच मोडू नये, आणि कुठंतरी आपले हे चांगल्या हितासाठी हे औषध वापरायचं, वाईट कामाला कुठल्या वापरायचं नाही मित्रांनो। कृपया करून हात जोडून मी विनंती करतोय, फक्त नवरा बायकोतच औषध द्या खायला, नवरा बायकोशिवाय दुसऱ्याला कोणालाही द्यायचं नाही औषध। ही मी हात जोडून पाया पडून विनवणी करतोय। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। परत आपण लवकरच मित्रांनो एका व्हिडिओमध्ये भेटू। चला राम राम।